या ठिकाणी कसं आहे, सोंग फार आहे पण वेळ फार कमी आहे. शेवटी बाईची जात दाखवली. हो, आम्ही जात कधी काढत नाही. प्रत्येकाला समाजाचा अभिमान असतो, पण आपल्यामध्ये म्हण आहे, ही पळकुटी जात, ही भित्री जात, ही बाईची जात, तशी जात बुवा, तशी जात नाही म्हटलं. हा, म्हणून म्हटलं तुम्ही भानावर नसता. आणि का नसता हे साऱ्या जगाला माहिती आहे. हा, बुवांना पाणी लागतं. ठीक आहे, प्रत्येकाच्या शरीरानुसार प्रत्येकाला आवडेल तसं तो करतो, पण बुवा सांभाळून घ्या. ही तुझी कुणी आहे, ही कुणी वाया जाईल बुवा. हा, म्हणून म्हणतो बिंदू पानावर किती काळ टिकणार आहे, सुसाट वाऱ्याच्या वेगाने उडून जाणार आहे. अशी क्षणिक तुझी माया, अशी क्षणिक तुझी माया या मातीत मिसळणार आहे. आणि शेवटी कुणी सोडून हा आत्मा जगी अमर राहणार. म्हणे मी 36 नखरेवाली नार, माझे 36 नखरे दाखवले तर, म्हणून अशा बायकांच्या नादी लागू नका. 36 नखरेवाल्यांच्या संसार उजळला समजा. म्हणून असे नखरेवाले नको आम्हाला, आम्हाला साधी सोपी पाहिजे. म्हणून आमच्या वडिलांनी दिलंय बघा, ऐका बुवा. पवित्र स्थळी, पवित्र स्थळी, पवित्र कुळी मुळी जन्मायावी, माहेर सासर द्वैत विसरावी, पतिव्रता भावी, सावित्री अनुसया बहुला रेणुका जना ठावी, अनारुंधती अहिल्या ही माता, मधुकराण या बाईची नियमाईची कीर्ती गावी. अशी असावी मुलगी. हा, तुमच्यासारखी 36 नखरेवाली नसावी. बुवाने म्हटलंय, मी नव्हतो पती तुला होता माहिती, का घेतलंस त्याला पुढ्यात, का घेतलंस त्याला पुढ्यात, पती नसताना कस ग घरात, का झोपलीस त्याच्या पुढ्यात. आता तुम्ही मला सांगा, ही बाईची जात आहे बरोबर की नाही? तुम्ही बाईचं गुणगान गायला पाहिजे. याच्यामध्ये तुमची माया खाली झोपवली. ठीक आहे, वेळ फार कमी आहे बुवा. चाल गणाची तोडायची विषयच नव्हता. माझ्या गणाचा विषय तुम्ही द्यायला पाहिजे होता, विषयाला विषय दिला पाहिजे होता बुवा. आणि या ठिकाणी रानातून पळून जायची सवय पळकुटीत जाते, मगाशी मी म्हटलंय. कारण वेळ फार कमी आहे, कारण 2 घडीचा डाव आहे बुवा. शाहिरानं, कलाकारानं बरावे परिकीर्ती रूपे उरावे. आचरण चांगलं असावं, शुद्ध असावं. आम्ही बापले आज इतके वर्ष टिकलोय. मला 30 वर्ष पूर्ण झाली. माझे वडील अजूनही गाऊ शकतात. 70 वर्ष वय आहे. आणि ती साधना आहे बुवा. तुम्हाला देवीनं सरस्वतीनं आवाज दिलाय आणि तो टिकून ठेवण्याचं कसं हे तुमच्याकडे आहे. आणि म्हणून गाणं हे माझं सुंदर जणू दुधावरची साय आहे. गाणं हे माझं सुंदर जणू दुधावरची साय आहे. ही तर माझ्यावर गुरु घराण्याची पुण्याई आहे. वास्तवता पाहायची जर तुम्हास जर का घाई आहे. आणि आजपर्यंत रसिकांचे मनोरंजन करून जे नाव कमावलं हीच माझी कमाई आहे. आणि म्हणून वा उगाच बनाया मारू नका. प्रश्नाचं उत्तर दिलंय. 6 शास्त्र 18 पुराण आहे आमच्याकडे अजून सुद्धा आहे. ठीक आहे, नका फिरू दारोदारी, तुमची बंद करा दुनियादारी. शाहिरी नाही तुमच्या कामाची. बुवा शाहीर पण वाटत नाही हल्ली. असा सुडफुटलाय, बारीक झालाय,
अरे वाडीकर काय खातोस की नाही? हे शाहीर नाही तुमच्या कामाची, बंगल्यावर भांडी घासा रामाची. ओ बा नका फिरू दारोदारी, बंद करा दुनियादारी. नका फिरू दारोदारी, बंद करा दुनियादारी. शाहीर नाही तुमच्या कामाची, बंगल्यावर भांडी घासा रामाची. माझी प्रार्थना देताना वर गेले म्हणे काळी पाच वर असा ताणला बुवाचा. प्रार्थनेची चाल करू देतो बुवा. हे कसा श्वाना परी ओरडून, कसा गेला चिरडून, घालवी शान त्या घराण्याची. बंगल्यावर घासा रामाची, बंगल्यावर भांडी घासा रामाची. दुसऱ्या वारीला ढोलकीपटू संगमेश्वर तालुक्यातील कडवई गाव, एका नामवंत कलावंतांची नाव आहेत त्या ठिकाणी. आणि कडवई गावचा मनीष पाले उत्तम गायक आहे, उत्तम ढोलकीपटू. याला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि बुवा एक सामाजिक विषय घेतो, त्यानंतर माझ्या साईबाबांचं गीत घेऊन मी कार्यक्रम आटोपणार आहे. बुवा अशी गाणी गा बुवा. हा बुवाने म्हटलंय याला रिजवायची सवय आहे कानाला. 6 शास्त्र 18 पुराण आहेत, बरोबर की? शस्त्र 16 भोगून बाळा तरी ब्रह्मचारी कसा, हे तुम्ही पाठवायचा पुढच्या वारीला. बघू भेटू तेव्हा. हा कुठ दिसनांतर दिशी जो तो मोबाईल लावी कानाशी. कुठ दिसनांतर दिशी जो तो मोबाईल लावी कानाशी. आला हातामध्ये स्मार्टफोन, याला जबाबदार कोण कोण. स्मार्टफोन पाहिजे, आयफोन पाहिजे, परंतु चांगलं तेच बघायला पाहिजे. नाहीतर वेडं वाकडं काय बघायचं तर या बुवांसारखी अवस्था होईल. म्हणून म्हणतोय हे
आला हातामध्ये स्मार्टफोन हो याला जबाबदार कोण आला हातामध्ये स्मार्टफोन हो याला जबाबदार कोण विश्व सामावलं एका क्लिकवर जग हे आलं आता माझं विश्व सामावलंय जग आहे एका क्लिकवर जगामध्ये जाता येतं विज्ञानाचा सुवर्ण काळ पण बोलायला नाही वेळ पूर्वी अंतर्देशी आलं पत्र आलं आता एकमेकांना बोलायला जरा वेळ नाही व्हॉट्सअपवर हाय आणि बाय इंस्टाग्राम संवादाची झाली गुंफण संवादाची झाली मोठी गुंफण याला जबाबदार कोण कोण चांगल्या मागून वाईट येत चाले कलियुगाचा रथ नफा-तोट्याचं गणित होत एका नाण्याला दोन बाजू आणि काय नीट अंधार पाहती कोण हो व्हिडिओ कोण नीट अंधार पाहती व्हिडिओ कोण हो याला प्रत्येकाची ऍप्स झाली जनरेशन मध्ये ऍप्स झाली प्रत्येक गोष्टीवर ऍप झाले या जनरेशन मध्ये सुद्धा गॅप भरपूर पडला मानाची झाली विचारांची लाट आली मला काय मुक्त झालंय कमलेश तुषार गातोय छान हो याला जबाबदार कोण दिसना अंतरदेशी मोबाईल लावी कानाशी दिसना अंतरदेशी मोबाईल लावी कानाशी आतापर्यंत दिलेले आहे रसिकांनी साथ दिलेली आहे शेवटचं गीत घेणार आहे मी माझ्या वडिलांना विनंती करतो की या गाण्याला तुम्ही साथ द्यायचे एक शेवटचं साईंचं गीत आणि खरं आहे धुन ते सोन आहे आणि म्हणून साईंच्या चरणी ही गीत सादर करतोय लक्ष असू द्या एक वेळ गोदीच्या दरणीला एक वेळ गोदीच्या दरणीला जाऊ शिर्डीला एक वेळ गोदीच्या दरणीला जाऊ शिर्डीला जाऊ शिर्डीला
मी या संस्थेचे या ट्रस्टचे आभार मानतो. शाहीर संदीप मोरे